नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ मित्र श्रीकांत सर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण इयत्ता 5वी नवोदय परीक्षा यामधील कठीण समजला जाणारा विभाग म्हणजेच गणित या विभागामधील घटक 3 अवयव व गुणक आणि त्यांचे गुणधर्म या घटकामधील उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न हे आपण आज अभ्यासणार आहोत. तरीही हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा आणि या अशाच सराव प्रश्नांचा छान सराव करा. चला तर मग कुठलाही वेळ वाया न घालवता आपण सराव प्रश्नाला सुरुवात करूया. तर या उच्च काठिण्य पातळीमधील पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1. सर्वांनी लक्षपूर्वक व्हिडिओ पाहायचा आणि समजून घ्यायचा. जर तुम्ही आपल्या या मॅथ मित्र श्रीकांत सर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करायचं, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. प्रश्न क्रमांक 1 आहे, एक संख्या 30हून लहान आहे आणि 5च्या पटीत आहे. तिचे एकूण 3 अवयव आहेत, तर ती संख्या कोणती? आपल्याला या पर्यायामधील अशी संख्या शोधायची जी संख्या 30वरून लहान आहे. जर आपण 10 पाहिलं तर 10 ही संख्या 30हून लहान आहे. 15 ही संख्या सुद्धा 30वरून लहान आहे. 20 ही संख्या सुद्धा 30हून लहान आहे आणि 25 ही संख्या सुद्धा 30हून लहान आहे. म्हणजे चारही पर्याय या पहिल्या दिलेल्या अटीत योग्य बसतात आणि 5च्या पटीत आहे. चारही पर्याय जर आपण पाहिले तर 5च्या पटीत आहे, म्हणजेच 5च्या टेबलमध्ये येणारे आहे. पण तिचे एकूण 3 अवयव आहे. जर आपण आता अवयव काढून पाहिले, जर 10चे अवयव जर पाहिले आपण, तर 10ला कोणी भाग जातो? 10ला 1 भाग जातो. कुठल्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक अवयव 1 असतो. 10 ही समसंख्या आहे, 2 जातो, 3 जाणार, 4 जाणार, 5 भाग जातो आणि 10 सर्वात मोठा अवयव 30 संख्या. म्हणजे याला एकूण किती अवयव आहे? याला एकूण अवयव झाले 4. आपल्याला पाहिजे 3, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 येणार नाही. 15चा जर विचार केला, याला 1 भाग जातो. जर याला जर पाहिलं आपण 5 आणि 1 6, 3ची कसोटी जर पाहिली तर याला 3 सुद्धा भाग जातो, 3च्या टेबलमध्ये आहे. नंतर 5 भाग जातो आणि शेवटी स्वतःच्या पाड्यात येणार तर 15 भाग जातो. म्हणजे हे पण किती अवयव झाले? 4. आपल्याला फक्त 3 अवयवांची संख्या शोधायची आहे. 20 जर पाहिलं, याला 1 भाग जातो, समसंख्या आहे, 2 भाग जातो. नंतर याला 4 सुद्धा भाग जातो, 5 भाग जातो. नंतर याला जातो 10 भाग आणि याला 20 सुद्धा भाग जातो. म्हणजे याचे अवयव पहा, 1 2 3 4 5 6 अवयव हे सुद्धा येणार नाही. मग उरलं काय? तर आपलं उरलं पर्याय क्रमांक 4 म्हणजेच 25. आता 25 कसं येते हे आपण पाहू. 25ला कोणी भाग जातो? 25 हा 1च्या टेबलमध्ये येतो. नंतर 25 हा 5च्या टेबलमध्ये येतो आणि 25 हा 25च्या टेबलमध्ये येतो, स्वतःच्या टेबलमध्ये येतो. मग हे आपण यावरून हे शिकायचं की 25 ही संख्या काय? वर्ग संख्या. मग कोणाचा वर्ग आहे 25? तर 5चा वर्ग. म्हणजेच काय म्हणायचं, मूळ संख्येचे जे वर्ग असतात, मूळ संख्येचे जे वर्ग असतात त्या वर्गांना फक्त 3च अवयव असतात. यावरून एक टीप लक्षात ठेवायची, मूळ संख्या कुठलीही असो. आता जर 7 या संख्येचा वर्ग काय? 7 7 49. मग 49 या संख्येला सुद्धा किती अवयव असणार? 1 7 आणि 49 असे 3च अवयव असणार. मग 3 अवयव कोणाला असतात? तर 3 अवयव फक्त मूळ संख्येच्या वर्गाला असतात. मूळ संख्येचा जर वर्ग काढला आपण आणि तो जो वर्गसंख्या असणार त्या वर्गसंख्येला फक्त 3च अवयव असणार. त्या अवयवालाच आपण विभाजक म्हणतो. म्हणजे आपल्याला उत्तर सापडलं पर्याय क्रमांक डी. मुलांनो, हा प्रश्न तुम्ही वहीत लिहून घ्यायचा आणि हे सर्व स्पष्टीकरण लिहून घ्यायचं आणि हे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. अशा प्रकारचे प्रश्न नवोदय परीक्षेत बऱ्याचदा विचारले गेलेले आहे. चला तर पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 पहा, वाचून घ्या. प्रश्न क्रमांक 2 आहे, 20 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या 2 व्यक्तींची वय दाखवणाऱ्या संख्यांचा गुणाकार 870 आहे. त्यांच्या वयांची बेरीज किती?
आता इथं 2 व्यक्ती आहेत, त्या दोन्ही व्यक्तींचं वय 20 वर्षापेक्षा अधिक आहे आणि त्या दोघांचा गुणाकार दिलेला आहे. आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल, तर आपल्याला त्या 2 व्यक्तींची वये ओळखावी लागेल. त्या 2 व्यक्तींची वय आपल्याला माहीत पडली तर त्या वयांची आपल्याला काय करायची आहे, बेरीज करायची आहे. जर अशा प्रकारचं गणित आलं तर अशा प्रकारच्या गणितामध्ये सुरुवातीला त्या 2 संख्यांचा गुणाकार किती दिला आहे, तर 2 संख्यांचा गुणाकार दिलेला आहे 870. मग आपण काय करायचं, या 870चे मूळ अवयव काढायचे आणि मूळ अवयव काढून त्या 2 व्यक्तींची वय ओळखायची आहे आपल्याला. मग 870चे जर आपण मूळ अवयव काढायचा प्रयत्न केला तर इथे 0 म्हणजे समसंख्या आहे, म्हणजे या संख्येला 2नी पूर्ण भाग जातो. मग याला जर 2नी भाग दिला तर उत्तर काय येईल, 2नी जर भाग दिला तर उत्तर येते 435. म्हणजे कसं आलं 435 पहा, या 2नी 8ला भाग दिला, बेचोक 8. मग या 2नी 7ला दिला, बेत्रिक 6. 1 राहिला खाली आणि खाली 0 आले आणि बेपंच 10. म्हणजे किती झाले 435. मग आता या 435ला कितीने भाग जाते, समसंख्याने, विषम संख्या आहे, 2नी भाग जाणार नाही. या अंकांची जर बेरीज केली 5 आणि 3 8, 8 आणि 4 12, 12 म्हणजे याला 3नी भाग जातो. म्हणजे 3ची कसोटी म्हणजे 2 गुणेला 3, याला जर 3नी भाग दिला आपण म्हणजे गुणेला 3 करू आपण, याला 3नी भाग दिला, 3 1 3, 1 उरला, हा 3 खाली घेतला 13 झाले, म्हणजे 3 चोक 12, 1 उरला, हा 5 खाली गेला 15 झाले, 3 5 15, 145. परत या 145ला कितीने भाग जाणार, एकक स्थानी 5 आहे म्हणजे या संख्येला 5नी पूर्ण भाग जाणार. मग आपण काय करू, 2 गुणेला 3 हे जसेच्या तसे घेतले, याला पूर्ण भाग कशाने जाते 5नी, मग 5 घेतला आणि जर 5ने आपण याला भाग दिला तर 5चा टेबल जर आपण 14 पर्यंत म्हटला तर 5 दोन्ही 10, 4 उरले, खाली 5 घेतले 45, 5 9 45. आता आपल्याला मिळालं 29. 29 ही सुद्धा मूळ संख्या आहे, ही पण मूळ, ही पण मूळ, ही पण मूळ. आता 29चे अवयव पडणार नाही, 29ला कोणीच भाग जाणार नाही. मग आता आपल्याला मूळ अवयव काढले आपण, कितीचे 870चे मूळ अवयव काढले. यांनी काय म्हटलं होतं, 20 वर्षापेक्षा अधिक वय आहे म्हणते. आता इथे एक तर संख्या भेटली आपल्याला ऑलरेडी 29, ही 20 पेक्षा जास्त आहे. मग आता दुसरी संख्या कशी काढायची, या तिघांचा गुणाकार करायचा, बेत्रिक 6 आणि 6 पंच 30, निघाल्या 2 संख्या, एक निघाली 30 आणि एक निघाली 29. या दोघांचा जर गुणाकार केला आपण तर आपल्याला मिळते 870. पण त्यांनी काय म्हटलं, तर त्यांची बेरीज किती, या दोघांची जर बेरीज केली आपण 30 आणि 29 तर आपल्याला उत्तर येते 59 म्हणजेच 59. पर्याय क्रमांक सी. पहा, खूप सोपा प्रश्न आहे, थोडा विचार करायचा. अशा प्रकारे जर आपल्याला 20 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या 2 व्यक्तींची वये दाखवणाऱ्या संख्यांचा गुणाकार असा जर आपल्याला गुणाकार दिलेला असेल आणि ते जर आपल्याला त्या व्यक्तींची वय ओळखायची आणि त्यांची बेरीज असो किंवा त्यांची वजाबाकी असो, तर आपल्याला सुरुवातीला काय करायचं, तर त्या 2 संख्यांचा गुणाकार दिला ना तर त्या गुणाकारावरून त्याचे काय करायचे, त्याचे मूळ अवयव काढायचे आणि त्या मूळ अवयवावरून आपल्याला त्या 2 संख्या ओळखायच्या. इथे आपण ओळखल्या 30 आणि 29 आणि यांची जर आपण बेरीज केली आपलं उत्तर आलं 59. पर्याय क्रमांक सी. पुढला प्रश्न पाहूया. हे सगळेच्या सगळे प्रश्न इम्पॉर्टंट आहेत, त्यामुळे IMP असल्यामुळे हे सर्वांनी प्रश्न आणि त्यांची ही स्पष्टीकरणे आपल्या वहीत लिहून घ्यायची. अशा प्रकारच्या बऱ्याच प्रश्नांचा सराव केला तर तुम्हाला हे सर्व प्रश्न सोपे वाटतील. पहिल्यांदा पाहत आहे थोडं किचकट वाटेल, पण हळूहळू तुम्हाला हे सर्वच्या सर्व प्रश्न खूप सोपे वाटतील. पाहूया प्रश्न क्रमांक 3. पुढला प्रश्न काठिण्य पातळीचा. प्रश्न क्रमांक 3 काय म्हणतो पहा. प्रश्न क्रमांक 3 आहे, 49 या संख्येच्या सर्वात मोठ्या विभाजकामध्ये 33 या संख्येचा सर्वात लहान विभाजक मिळवला असता येणाऱ्या संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज आहे. मग आपल्याला माहिती आहे, आपण पाहिलेलं आहे, कोणत्याही संख्येचा सर्वात मोठा विभाजक 30 संख्या असते. मग आपल्याला काढायचं सांगितलं त्याने 49 या संख्येचा सर्वात मोठा विभाजक कोणता, 49च येणार. 49चा सर्वात मोठा विभाजक 49 आणि त्यांनी म्हटलं 33 या संख्येचा सर्वात लहान विभाजक.
कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक 1 असतो. आणि त्यांनी काय म्हटलं, येणाऱ्या काय म्हटलं, सर्वात लहान विभाजक मिळवला म्हणजे ह्या 49 मध्ये हा 1 मिळवायचा. जर आपण मिळवला तर आपलं उत्तर येईल 50. मग आता पुढे काय म्हटलं, येणाऱ्या संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज आहे. याचे सर्व विभाजक काढायचे. आता विभाजक म्हणजेच अवयव. यांनी मूळ अवयव सांगितलं नाही. आपण या आधीच्याच गणितामध्ये मूळ अवयव आपण गुणाकार पद्धतीने काढला, पण इथे मूळ अवयव नाही, याचे एकूण अवयव आहे. मग 50 हा कोण्या कोण्या अंकाच्या किंवा कोण्या कोण्या संख्येच्या टेबलमध्ये येते हे आपल्याला ओळखायचं आहे. 50 1च्या टेबलमध्ये, कारण 1 हा सर्व संख्येचा सर्वात लहान विभाजक आहे. 1च्या टेबलमध्ये समसंख्या असल्यामुळे 2च्या, 3च्या येणार का नाही, 4च्या सुद्धा टेबलमध्ये येणार नाही, 4ने या 50ला भाग जात नाही. 5च्या टेबलमध्ये येते, 5च्या नंतर डायरेक्ट 10च्या टेबलमध्ये, 10 5 50, ही जोडी सापडली. जर अशी जोडी सापडली जवळजवळची, मग याची जोडी किती, जर याला 50ला 2ने भागलं तर काय येणार 25, म्हणजेच 25च्या टेबलमध्ये 50 येतो. आणि याची जोडी जर पाहिली, सर्वात मोठा विभाजक कोणता आहे, तीच संख्या म्हणजे 50. आता आपल्याला एकूण अवयव सापडले, एकूण विभाजक सापडले. आता आपण या एकूण विभाजकाची काय करा म्हणते, या सर्वांची आपण बेरीज करायची आहे आणि जी बेरीज येईल ते आपलं उत्तर राहील. मग बेरीज करू आपण. 50 मध्ये जर 25 मिळवले तर किती येतात पहा. 50 मध्ये 25 मिळवले 75, 75 आणि 10 85, 85 आणि 5 90, 91 92 आणि हे 1 93, 93. म्हणजे आपलं उत्तर किती आलं 93, म्हणजेच पर्याय क्रमांक बी. अशा प्रकारे खूप सोप्या पद्धतीने आपण सर्वच्या सर्व प्रश्न सोडवू शकतो. हा प्रश्न सुद्धा लिहा आणि त्याचं हे खाली दिलेलं स्पष्टीकरण सुद्धा लिहून घ्या. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4. इम्पॉर्टंट प्रश्न सिरीजमधील म्हणजे काठिण्य पातळीचे प्रश्न, यामधील प्रश्न क्रमांक 4 आणि नंतर पाहणार आहे आपण शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 4 काय पहा. एका संख्येला त्याच संख्येने गुणले असता येणारा गुणाकार हा 27च्या सर्व विभाजकांचा गुणाकार आहे, तर ती संख्या पुढीलपैकी कोणती. आता त्याच संख्येने गुणले असता असं म्हटलं तर त्यांनी काय म्हटलं, 27च्या सर्व विभाजकांचा गुणाकार. मग पहिल्यांदा काय करू आपण, 27चे सर्व विभाजक काढू आणि त्या सर्वांचा गुणाकार करू. 27चं मूळ अवयव नाही म्हटलं यांनी, मूळ विभाजक नाही म्हटलं, एकूण विभाजक. म्हणजे 27चा सर्वात लहान विभाजक अवयव 1, ह्या 1नी भाग जातो 27ला. नंतर समसंख्या नाही, 2नी नाही, 3ने जाणार का, या दोघांची बेरीज किती ते 9, म्हणजे 3ने भाग जाणार 3. नंतर 4ने नाही जात, 5ने सुद्धा नाही जात, 6 7 8 डायरेक्ट आता जाणार 9नी भाग. कशाने भाग जातो 9नी, हे सापडलं. 9 त्रिक 27, जोडी सापडली. मग याची जोडी काय असते 27 1 27, एकची जोडी ही तीच संख्या असते. सर्वात लहान अवयव 1, सर्वात मोठा अवयव 27. आणि या सर्वांचा काय करा म्हणतात, सर्व विभाजकांचा गुणाकार आहे, तर ती संख्या कोणती, या सर्वांचा गुणाकार. आता या सर्वांचा जर आपण गुणाकार पाहिला, या सर्वांचा गुणाकार आहे 27 ठेवू, 1 3 3 आणि 3 9 27, म्हणजेच काय आलं आपल्याजवळ 27 गुणेला हे उरलेले 27. पण काय म्हटलं त्यांनी, एका संख्येला त्याच संख्येने गुणले, म्हणजे 27ला 27ने गुणले असता येणारा गुणाकार 27च्या सर्व विभाजकांचा गुणाकार आहे. या 27च्या जर सर्व विभाजकांचा आपण या सर्वांचा गुणाकार जर केला तर आपल्याला भेटते 729. म्हणजे हेच 27 गुणेला 27 729. आपल्याला मिळणारी संख्या ही वर्गसंख्याच असते. तर ती संख्या कोणती, तर ती संख्या आहे पर्याय क्रमांक डी 729. तुम्ही सरळ सरळ काय करायचं होतं, सोप्या पद्धतीनं तुम्ही जर हे अवयव पाडले असते आणि फक्त या 4 अवयवांचा गुणाकार जरी केला असता, या चौघाचा गुणाकार केला, आपल्याला भेटलं असतं 729, म्हणजेच पर्याय क्रमांक डी. पुढला प्रश्न पाहूया, शेवटचा प्रश्न क्रमांक 5. अति काठिण्य पातळीचे प्रश्न, यामधील प्रश्न क्रमांक 5 शेवटचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे 2 4 6 हे अंक एकदाच वापरून 4ने भाग जाणाऱ्या लहानात लहान
व मोठ्यात मोठ्या संख्येतील फरक किती. मग यासाठी आपल्याला आधी काय माहीत असायला पाहिजे, आधी आपल्याला कसोट्या माहीत असायला पाहिजे. आणि कितीने भाग जाणाऱ्या म्हणतात ते 4ने भाग जाणाऱ्या. मग 4ची कसोटी काय आहे, 4ची कसोटी आहे कोणत्याही संख्येच्या एकक व दशक स्थानापासून तयार होणाऱ्या संख्येला 4ने जर भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4ने भाग जाते. जर उदाहरण पाहिलं आपण, इथे लिहिलं मी 210 आणि इथे लिहिलं मी 312. आता इथे पहा, एकक आणि दशक पासून काय तयार झालं, 10 तयार झाले. इथे एकक आणि दशक पासून काय तयार झालं, 12 तयार झाले. आता मला सांगा, 4च्या टेबलमध्ये 10 येणार का, नाही येणार. त्यामुळे या 210ला 4ने पूर्ण भाग जात नाही. परंतु इथे एकक आणि दशक मिळून काय तयार झालं, 12. हे 4च्या टेबलमध्ये येते का, तर येते. तर मग या 312 या संख्येला 4ने पूर्ण भाग जातो. अशाच प्रकारचं आपल्याला आता ओळखायचं आहे. मग त्यांनी काय म्हटलं, 4ने भाग जाणारी लहानात लहान संख्या. पहिल्यांदा लहानात लहान संख्या बनवून घेऊ आपण. यापासून लहान संख्या बनवतानाच पहिले सर्वात लहान, मग थोडा मोठा, मग सर्वात मोठा. मग आता पहा, ही जी लहान संख्या बनली 246, या 46 या संख्येला पूर्ण संख्येला भाग देऊन पाहायचं नाही. एकक आणि दशक मिळून काय बनलं, 46. 46 हे 4च्या टेबलमध्ये येणार का, नाही येणार. कारण 4 1 जा 4 होते आणि 4 1 जा 4 केले की 2 बाकी राहते. त्यामुळे याला भाग जात नाही. मग आता लहान संख्या बनवायची. त्यामुळे आपण काय करू, एकक आणि दशकचं स्थान अदलाबदल करू. म्हणजे पहा, 2 6 4. आता 64 बनलं. आता 64ला 4ने भाग जाते का, तुम्ही जर भाग देऊन पाहिला, इथे 64 आणि इथे 4. 4 1 4, किती उरले, 2. भाग जात नाही म्हणून हा 4 खाली घेतला, 24. म्हणजे 4 सक 24. गेला का नाही पूर्ण भाग, आता पूर्ण भाग गेला. मग या 64ला पूर्ण भाग जातो. याचाच अर्थ असा होईल की या 264ला सुद्धा पूर्ण भाग जाईल. त्यामुळे लहानात लहान संख्या बनली. आता काय म्हणते ते, मोठ्यात मोठी संख्या बनवा आणि त्यातील नंतर फरक म्हणजे काय तुम्हाला सर्वांना माहिती आहे. मग आपण काय करू, या अंकापासून मोठी संख्या बनवू. मोठी संख्या बनवून सर्वात पहिले मोठा अंक म्हणजे उतरता क्रम, मग 4, मग सर्वात छोटा अंक. आता जर इथे आले 42 42. आता 4च्या टेबलमध्ये 42 येणार का, 4 10 40, 2 बाकी उरते, हे येणार नाही. मग इथे सुद्धा काय करू आपण, इथे सुद्धा एकक आणि दशक स्थान बदलून पाहू. मग एकक आणि दशक स्थान चेंज केलं तर 6 2 4. म्हणजे आता नवीन संख्येला काय आलं, 24. एकक आणि दशक स्थानापासून तयार होणाऱ्या संख्येला जर 4ने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला 4ने निशेष भाग जातो. हे आहे आपली 4ची कसोटी. मग 24ला 4ने भाग जाते, याचाच अर्थ 624ला पण 4ने पूर्ण भाग जातो. आता प्रश्न काय केला, या संख्येतील फरक किती. फरक म्हणजे वजाबाकी, हे तुम्हाला खूपदा सांगितलं. मग आता करून घेऊ आपण, फरक काढू. म्हणजेच काय करू आता, 624 वजा 264 यांची जर वजाबाकी केली आपण, 4मधून 4 गेले, एककमधून एकक गेला, 0 राहिले. 2तून 6 जात नाही, मग कॅरी घेतला आपण इथं, त्या 6 जोडून हातचा घेतला, इथे झाले 12. 12मधून 6 गेले, 6 राहिले, इथं वर राहिले 5. 5तून 2 गेले, 3 राहिले. म्हणजे आपलं उत्तर येणार 360. म्हणजेच पर्याय क्रमांक डी. पहा, खूप सोपा. हा सुद्धा प्रश्न क्रमांक 5 हे सुद्धा आपल्या वहीत लिहा आणि त्याचं हे स्पष्टीकरण सुद्धा लिहून घ्या. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित म्हणजे नवोदय गणित यामधील घटक 3 यामधील अति काठिण्य पातळीचे 5 प्रश्न अभ्यासले आहेत. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि सोप्या ट्रिक्स पाहण्यासाठी आपल्या मॅथ मित्र श्रीकांत सर या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा. तुम्हाला जर आपला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी आपल्या या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, जेणेकरून आपला नवीन येणारा व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहायला मिळेल. चला तर मग भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.